कोकणातील मत्स्य व्यवसाय, बंदर विकास आणि जलवाहतुकीमध्ये राज्याला पहिल्या 3 क्रमांकामध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहोत, असं मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी सांगितले। कोकण विकास या विषयावरती विधानसभेत उपस्थित अल्पकालीन चर्चेला ते उत्तर देत होते। राज्यासाठी जहाज बांधणी आणि दुरुस्तीसाठी नवीन धोरण आखलं जात आहे। मच्छीमार आणि कोकणातल्या शेतकऱ्यांसाठी अनेक पावलं उचलली जात आहेत असं सांगत त्यांनी याची सविस्तर माहिती दिली। येणाऱ्या 4 वर्षांमध्ये जलवाहतुकीमध्ये मोठी प्रगती साधून इलेक्ट्रिक जहाज आणून त्यातून जलवाहतूक वाढवण्यावरती भर दिला जाईल असंही त्यांनी सांगितलं। पर्यटन विकास महामंडळाच्या 50व्या वर्षाच्या पूर्तीनिमित्त आम्ही मुख्यमंत्र्यांकडे एक विशेष आर्थिक पॅकेज मागितले। त्यातूनच सागरी किनाऱ्यावरील पर्यटनाला निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी दिली। बांबू लागवडीला शेतीचा दर्जा दिला जाईल अशी माहिती कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी या चर्चेच्या उत्तरामध्ये दिली। राज्यामध्ये गेल्या